जास्त सांगावंसं वाटतं. आम्ही तर नाही वापरत, पण तुम्ही बघा. आणि जेव्हा तुम्ही टू व्हीलर असते तेव्हा त्यांना असं वाटतं की काय आपली छोटीशी गाडी कुठूनही कशी घाला, आणि तिथे तुम्हाला कधी कधी होणार नाही त्रास, पण तुमच्या मागे ज्या फोर व्हीलर्स असतात त्यांचे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. तर नेहमी जेव्हा आपण वाहन चालवतो तेव्हा एक रिस्पॉन्सिबल सिटीझन आहोत, आणि आपण वाहतुकीचे नियम पाळले नाही तर दुसरं कोण पाळणार. फक्त लोकांना शिव्या देऊन काहीही होत नसते. बदल आपल्यात करायचा असतो. जसं मी म्हणलं, देर इज नो टर्मिनॉलॉजी ऑफ ऑन द स्पॉट डेथ. तुम्ही प्रत्येकाचा जीव वाचवू शकता. आता हे ॲक्सिडेंटचं चित्र आहे. साधारण अशा पद्धतीने ॲक्सिडेंट होतात, पण आपल्याकडे हेल्पलाईन नंबर्स आहेत जे अतिशय सोपे आहेत लक्षात ठेवायला. एक म्हणजे 100 डायल केला, टोल फ्री आहे. तो पोलीस कंट्रोल रूममध्ये जातो. तुम्ही इमिजिएटली सांगू शकता की या ठिकाणी असं मला आढळलेलं आहे. तुम्ही तुमचं नाव सांगू शकता आणि तुम्ही पोलीस यंत्रणा किंवा इतर मदत पथक येईपर्यंत तिथेच थांबू शकता. हे नंबरसुद्धा मी तुमच्या ग्रुपवर पाठवून देते. व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. नंतर औरंगाबाद ग्रामीण आणि औरंगाबाद अर्बन असे 2 वेगवेगळे मदत नंबर आहेत. हे आता कसं आहे, म्हणजे तुम्हाला ज्ञान आहे, पण तुमच्याकडे काहीतरी साधनं असणं फार गरजेचं असतं. तर त्याला आपण फर्स्ट एड किट म्हणतो. तुम्ही जेव्हा गाडी नवी घेता फोर व्हीलर, तेव्हा त्या गाडीमध्ये एक किट असते, छोटीशी असते पण म्हणजे कुठली तरी सामाजिक जाणीव ठेवूनच मॅन्युफॅक्चरर्स आपल्याला एक छोटीशी किट देतात. ती किट अगदी किरकोळ जखमांसाठीच असते. पण जर तुम्ही नेहमीच प्रवास करणारे आहात, नेहमीच रोडवर जाणारे आहात, एक मोठी किट तुम्ही तुमच्याकडे तयार तुमच्या डिक्कीत ठेवू शकता. तर त्या किटमध्ये ग्लव्ज, मास्क आणि गॉगल हे असावं. आता हे 3 कशासाठी? ते तुमच्या सेफ्टीसाठी. कारण आपल्याला माहीत नसतं ना समोरच्या व्यक्तीला काय आजार आहेत, काय नाही. वी डोंट नो एनिथिंग. तर कुठलाही नियम असं सांगत नाही की तुम्ही धोक्यात जा. आधी तुमची सेफ्टी बघणं फार गरजेचं असतं. म्हणून ग्लव्ज, मास्क आणि गॉगल तुम्ही ठेवू शकता एक वेगळी, ती तुमच्यासाठी. आता पेशंटसाठी काय काय लागतं? बँडेज लागतं, नंतर क्रेप बँडेज, साधं बँडेज, एक चांगला मोठा त्रिकोणी फडका मिळतो, किंवा रुमाल्स असतात, स्कार्फ्स असतात आजकाल, हे लागतं. नंतर छोटे छोटे बँडेजेस, कात्री ठेवावी लागते कापण्याकरता. ही किटमध्ये सगळं असतं. पेन किलरच्या गोळ्या तुम्ही ठेवू शकता. त्या 4 ते 5 वर्ष एक्सपायरी डेट असते. प्रोसिन म्हणा किंवा कुठलंसुद्धा जे काय कॉमन तुम्ही वापरता ते एक ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये. सॅनिटायझरची बॉटल ठेवू शकता. कारण हे जर असेल तर ॲक्टिवली तुम्हाला काही मदत करता येते. जेव्हा ॲक्सिडेंट्स होतात तेव्हा त्या वाहनांमध्ये सुद्धा तुम्ही उघडून बघू शकता की फर्स्ट एड किट्स आहेत का, जर तुमच्याकडे नसेल तर. त्या ट्रायेज नावाचा एक प्रकार आहे. ट्रायेज म्हणजे काय? आपल्याला तुम्ही एकटे आहात आणि तुम्ही पाहिले की 2 व्यक्ती ॲक्सिडेंट होऊन पडले आहेत. तर आता तुम्हाला ठरवायचं हे किती सिरियस आहे. तर त्यातली एखादी व्यक्ती ही बोलू शकते, ती चालूसुद्धा शकते, याचा अर्थ ती किरकोळ जखमी झाली आहे. पण एखादी व्यक्ती रिस्पॉन्सच देत नाही, याचा अर्थ ती गंभीर आहे. म्हणजे गंभीर व्यक्ती हे रेड कलरमध्ये येतात, रेड झोनमध्ये येतात. त्यांना ताबडतोब इस्पितळात नेणं अत्यंत गरजेचं असतं. पण जर सगळेच व्यक्ती थोडेसेच खरचटलं आहे, थोडासा मार लागला आहे, ते तुमच्याशी व्यवस्थित कम्युनिकेट करतायत, आधारभूत चालू शकतात, याचा अर्थ ॲक्सिडेंट हा किरकोळ स्वरूपाचा आहे. ठीक आहे. पण तरीही नंतर त्यांना त्रास होऊ शकतात, म्हणून तुम्ही त्यांना इस्पितळात जाण्यासाठी मदत नक्कीच करा. पण जे व्यक्ती बेशुद्ध पडले आहेत किंवा आपल्याला समोर दिसतं आहे की त्यांचा पाय तुटला आहे, हात तुटला आहे, रक्त वाहतं आहे, याचा अर्थ त्या व्यक्तीला खरोखरच अत्यंत तातडीची मदत लागेल. तर तिथे तुम्ही काय कराल? आता मी जसं हे चित्र आहे स्वतःची सुरक्षा आधी, नंतर आता या व्यक्तीचा पाय तुम्हाला दिसते जखम वाहती आहे. आता तुमच्या किटमध्ये जो फडकं असेल, बँडेज असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने दाबून धरू शकता, म्हणजे रक्तस्राव थांबेल. जर रक्तस्राव सतत गेला
तर आपला BP कमी होतो आणि आपण बेशुद्ध पडू शकतो. म्हणून जेव्हा केव्हा रक्तस्राव दिसतो तेव्हा तो थांबायचा. आपल्याला छोटा कट झाला तर आपण काय करतो, पटकन तोंडात, ही आपली रिफ्लेक्स आहे का, तर आपल्याला तो रक्तस्राव थांबवायचा असतो. तसंच जेव्हा मोठा रक्तस्राव दिसतो तेव्हा तो जास्त जोर देऊन आपल्याला थांबवावा लागतो. हे अशा पद्धतीने तुम्ही पट्टी घेऊन, आता इकडे या भागाला एखादा तुम्हाला दिसते कंटिन्युअस भळाभळा रक्त येते, तर इथे तुम्ही बांधून ठेवू शकता. इथे बांधलं की काय होतं, ही जी पुरवठा करणारी नलिका असते ती दाबल्या जाते आणि रक्तस्राव कमी होतो. पण जेव्हा आपण असं बांधतो त्याला आमच्या भाषेत टुर्निक्वे म्हणतात. पण हे बांधल्यावर 1 तासाच्या वर आपण नाही ठेवू शकत, नाही तर बाकीच्या भागाचा सुद्धा रक्तपुरवठा आवळल्या जातो. म्हणून वेळेचं सुद्धा आपल्याला थोडंसं बंधन असतं. पण तात्पुरती मदत म्हणून तुम्ही आवळू शकता. तसंच पायाचं सुद्धा करू शकता. हाताचं, पायाचं, कुठल्याही या भागाचं तुम्हाला रक्तस्राव दिसला तर तो तुम्ही आवळून थांबवू शकता. आणि ती जी उघडी जखम असते त्याच्यावर तुम्ही बँडेज टाकू शकता, म्हणजे दुसरे इन्फेक्शन्स होणार नाही. इमोबिलायझेशन, आता कुणाकुणाचं हाड फुटलेलं असतं, तुम्हाला दिसतं की हाड फुटलं, इथलं हाड, पायाचं हाड, तर तो भाग आपल्याला इमोबिलाइज करायचा आहे. आता फ्रॅक्चर विक्चर असलं की काय होतं, आपण 3 आठवडे इमोबिलाइज करतो, ते यासाठी की ते भरून येतं. इमिजिएट जेव्हा आपल्याला दिसतं की काही फ्रॅक्चर झालं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही इमोबिलाइज करू शकता. आता काठ्या असतात रस्त्यांवर, 2 काठ्या घेऊन तुम्ही त्या साध्या रुमालाने किंवा बँडेजने सुद्धा बांधून तो भाग इमोबिलाइज करू शकता. किंवा आपल्या फर्स्ट एड किटमध्ये त्रिकोणी कपडा असतो किंवा स्कार्फ असतो किंवा ओढणी असते, त्यांनी तुम्ही त्या रुग्णाचा हात असा देऊ शकता. पाय असेल तर तो पाय सरळ रेषेमध्ये इमोबिलाइज करू शकता. इमोबिलाइज करणं फार गरजेचं असतं तात्पुरतं. आता हे किरकोळ झाले, कधी कधी डोळ्यांना मार लागतो, तर अशा वेळेस एक छोटासा बँडेज घ्यायचं, पाणी असेल तर पाण्याने स्वच्छ करायचं आणि छोटासा बँडेज लावून बंद करायचं. कारण जर आपण उघडं ठेवलं, ती जखम उघडी असते तर इन्फेक्शन होऊ शकतात. वातावरणातले जंतू किंवा इतर गोष्टींनी जंतू संसर्ग होऊ शकतो, तर तो भाग तुम्ही बंद करू शकता. हे झालं किरकोळ जखमींसाठी. पण आता एखादी व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्सच देत नाही, याचा अर्थ ती व्यक्ती बेशुद्ध झाली आहे, तर त्या व्यक्तीसाठी काय काय करावं लागतं हे फार महत्त्वाचं आहे. याला तुम्ही CPR हा शब्द ऐकला असेल, कार्डिओपल्मोनरी रेसिस्टेशन. पण हा CPR वर्ड आहे अमेरिकन गाईडलाईन्सचा. भारताने 2017मध्ये ह्या CPRच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी थोडे शब्द बदलले आहेत. कंप्रेशन, ओनली, लाईफ सपोर्ट. कंप्रेशन म्हणजे काय, दाब देणे. ओनली म्हणजे काय, फक्त. लाईफ म्हणजे जीवन आणि सपोर्ट म्हणजे आधार. जीवनाला आधार देण्यासाठी फक्त दाब द्या. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा बेशुद्ध आहे, श्वास घेत नाही आहे, तेव्हा तिच्या जीवनाला आधार द्यायचा आहे. तर तो कसा देणार, दाब देऊ. दाब कुठे द्यायचा आहे, हृदयावर द्यायचं आहे. कारण हृदय आहे म्हणजे जीवन आहे. आता आपली इंजिन, कार बंद पडते, मग कार बंद पडल्यावर आपण खूप ट्राय करतो इग्नाईट करायचा, इंजिन काही चालूच होत नाही. पेट्रोल आहे, ड्रायव्हर आहे, गाडी पण आहे, पण इंजिन बंद पडलं आहे. मग आपण काय म्हणतो, बाहेर येतो, 2-4 बाहेरच्या लोकांना म्हणतो धक्के द्या. धक्के दिले की ड्रायव्हर मग पटपट करून गाडी सुरू करतो आणि खरंच ती चालू होते. म्हणजे धक्के देणं हे किती महत्त्वाचं आहे. तसंच जेव्हा ही व्यक्ती, एखादी व्यक्ती बेशुद्ध आढळते, तेव्हा असं समजा की त्या व्यक्तीचं हृदय थांबलं आहे आणि जर हृदयाला धक्के दिले तर हृदय परत चालू होईल. हृदय चालू झालं म्हणजे जीवन चालू झालं. तर कंप्रेशन, ओनली, लाईफ सपोर्ट. आता मॅडम तुम्हाला डेमो करून दाखवतील की आपल्याला ते शास्त्रशुद्ध पद्धतीने धक्के कसे द्यायचे. आता हा पुढे हृदय कुठे असतं, डाव्या बाजूला असतं, छातीमध्ये असतं. हृदय जरी डाव्या बाजूला असलं तरी डाव्या बाजूला धक्के द्यायचे नाही, मध्ये द्यायचे.
का नाही द्यायचे? कारण या खासळ्या असतात, गॅप्स असतात. जर तुम्ही तिथे धक्के दिले तर आपला दाब बरोबर पडणार नाही. पण इथे तुम्ही पालपेट करा. इथे हाडाचा एक अशी छान पट्टी असते, त्या पट्टीवर तुम्ही जर दाब दिले तर तो दाब चांगला पडतो. आपलं उद्दिष्ट काय आहे? हृदयामध्ये जो काही रक्त आहे तो दाबून मेंदूला रक्तपुरवठा करणे आणि इतर शरीराला रक्तपुरवठा करणे. तर आता मॅडमनी बघितलं ही व्यक्ती बेशुद्ध आहे, तर आता आधी काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा काय करणार? बेशुद्ध आहे, आपण मदत करणार आहे, पण स्वतःची सेफ्टी ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर का एखादा माणूस विजेच्या झटक्याने वगैरे पडला असेल आणि तिथे इलेक्ट्रिक हे असेल आणि तुम्ही जर का तिथे अजून त्याला CPR द्यायला गेला तर तुम्हालाही म्हणजे युअर सेफ्टी फर्स्ट. स्नेक बाईटने पडला, आजूबाजूला साप असेल, तुम्ही त्याला करायला जाल आणि तुम्हाला साप चावला तर युअर सेफ्टी फर्स्ट, हे ह्याचा बेसिक हे आहे. त्याच्यानंतर हाऊ म्हणजे कसं कळणार की बेशुद्ध आहे की काय? तर जस्ट टॅप करून बघायचं, काका मावशी जे काय, म्हणजे तो माणूस आपल्याला रिस्पॉन्ड करतोय की नाही हे कळणार आहे. आणि जेव्हा लक्षात येईल की रिस्पॉन्ड करत नाही आहे, अनकॉन्शियस आहे आणि अदरवाईज यू आर सेफ, देन यू विल स्टार्ट डुईंग CPR. CPRसाठी काय करणार आहे? सेंटर ऑफ द मराठीमध्ये आपले हे हाडांची ब्रेस्ट बोन म्हणजे सेंटर, छातीची जी पट्टी आहे त्याच्या 2 सेंटीमीटर वरती ही खाच असते प्रत्येक, झिफी स्टर्नम म्हणतात, त्याच्यापासून 2 बोटं वरती पट्टी असते. इथे आपल्याला द्यायचं आहे. पट्टीमध्ये 2 हात असे लॉक करून द्यायचे. हात लॉक करताना तळ हात आपण ठेवणार आहे, त्याच्यानंतर दुसरा हात त्याच्यावर ठेवलेला आहे. हां, आणि वेन यू आर गिविंग प्रेशर हे 5 सेंटीमीटरपर्यंत द्यायचं आहे, पण त्याच्यापेक्षा पण खूप जास्त द्यायचं नाही की हाडं मोडतील माणसाची. आणि युअर पोझिशन शुड बी लाईक तुम्ही गुडघ्यावर बसायचं आहे, पण असं त्या माणसाच्या अंगावर रेलायचं नाही आहे. गुडघ्यावर बसाल आणि तुमचे कोपरे स्ट्रेट पाहिजेत आणि इट इज अ पोझिशन असं करणार. आणि 2 सेंटीमीटर अबाव दॅट झिफी स्टर्नम आपण प्रेशर द्यायचं आहे. तर इट विल बी 5 सेंटीमीटर डाऊन, 5 to 6 सेंटीमीटर, नॉट मोर दॅन दॅट. आणि हाऊ मेनी टाइम्स? तर एका मिनिटामध्ये 120 वेळा आपल्याला हे करायचं आहे, 120 वेळा. तर त्याचं कसं काउंट करणार? 1 2 3 4 5 असं 30पर्यंत मोजायचं, असं 30चे सेट मोजत जायचं आहे. आणि हे कुठेपर्यंत करणार? म्हणजे कोणाचाही प्रश्न असेल की हाऊ लॉंग वी शुड कंटिन्यू दिस, तर फर्स्ट इज टिल द पर्सन स्टार्ट्स रिस्पॉन्डिंग, हे पहिलं. दुसरं, जोपर्यंत आपल्याला काही मेडिकल हेल्प, ॲम्ब्युलन्स किंवा काही येत नाही तोपर्यंत. तिसरं, आणि याच्यामध्ये एक माणूस किती वेळ करणार? तुम्हीही थकणार, तर तुम्हाला दुसरा असिस्टंट कोणी येईपर्यंत यू शुड कंटिन्यू कीप ऑन डुईंग इट, म्हणजे ते थांबवायचं नाही आहे. आणि आफ्टर एव्हरी म्हणजे आपण जे कंप्रेशन्स देतोय तर हृदयाला फक्त दाबतच बसायचं नाही, त्याला रिकॉईल व्हायला म्हणजे रक्त फील व्हायला आणि रिलॅक्स व्हायला पण वेळ द्यायला पाहिजे. ते जर का त्याच्यामध्ये रक्त जमा झालं तर ते सगळीकडे हे करेल. तुम्ही जर का दाबतच कंटिन्यू राहिले आणि त्याला रिफिल व्हायला वेळ नाही दिला तर इट्स ऑफ नो यूज. तर दिस इज द पोझिशन, 2 सेंटीमीटर अबाव द झिफी स्टर्नम, 120 टाइम्स इन अ मिनिट, 5 सेंटीमीटर डीप. तर हे असं असेल. आणि आपले शोल्डर्स, पाठ आणि एल्बोज बेंड नाही करायचे. तर इट विल बी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 23 24 25 26 27 28 29 30. थोडासा वेळ परत 1 2 3 4 5 6 असं आपल्याला 120 टाइम्स करायचं इन अ मिनिट हे करायचं. आता 120च का, कमी का नाही? आपल्या हृदयाची नॉर्मल गती 60 ते 100 मध्ये असते. तुमची 60 आहे, 80 असेल, तुमची 90 असेल, माहीत नाही, प्रत्येक पेशंटची वेगळी असते. आणि आपण नवीन आहोत, हे कधी आयुष्यात केलेलं नसतं. आपल्याला दिसलं, आता आपण डेमो घेतला आहे, माहिती आहे म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. प्रोडक्टिव्ह कंप्रेशन म्हणजे काय? की आपल्याला मेंदूला सुद्धा इंटॅक्ट ठेवायचं आहे. म्हणजे कदाचित हृदय चालू होईल पण मेंदूला फक्त 3 मिनिटांचा अवधी असतो. या 3 मिनिटात मेंदूला ऑक्सिजन
ब्रेन डेड होते. म्हणजे तुम्ही कोमा हा शब्द ऐकलाय. का जातात कोमामध्ये लोक? कारण त्यांचं हृदय चालू आहे, किडनी चालू आहे, लिव्हर चालू आहे, पण 3 मिनटं मेंदूला कधीतरी रक्तपुरवठा त्यांचा बंद झाला होता म्हणून त्यांचा मेंदू काम करत नाही. असं आयुष्य कोणाला नको असतं, त्यापेक्षा गेलेलं बरं. मग एखादी व्यक्ती जेव्हा अशी बेशुद्ध असते तेव्हा तिचा मेंदूही आपल्याला वाचवायचा आहे. म्हणून हे कम्प्रेशन्स आपल्याला चांगले करायचे. आता आम्ही 120 ते 150 असं का सांगतो? कारण त्यातले तुम्ही आपल्याला सवय नसते, जेव्हा करता तेव्हा 60 ते 70च चांगले जातात. इफेक्टिव्ह कम्प्रेशन म्हणतो आपण त्याला, की ज्याने मेंदूला रक्तपुरवठा होतो. आणि आपल्याला सवय नसते, एका मिनिटात कसं मोजणार ना 120 आहे का 150? घड्याळ बघायला वेळ नाहीये म्हणून 1 ते 30चे सेट करायचे, असे 5 वेळा करायचं. आणि बिलीव्ह करा, 1 किंवा 2 सेट दिले की तुम्ही दमतच माणूस. तर समोरच्याला आपल्याला सवय नसते. आणि हे तरी रबरी आहे, याच्यावर करू. आणि असं रक्तबंबाळ झालेलं किंवा इट इज नॉट व्हेरी नॅचरल आणि घाबरलंच पाहिजे आणि तरच इट इज नॉर्मल ह्युमन सायकोलॉजी. तर अशा वेळी ऑलरेडी आपणही पॅनिक झालेलो असतो. तर तेव्हा जेवढे इफेक्टिव्ह कम्प्रेशन्स होतील दॅट विल बी ऑफ यूज. ह्याच्यावर करणं आणि खरोखर ह्याच्यावर करणं खूप फरक आहे. याच्या सर्वायवल रेट जवळजवळ 20% इमिजिएट CPR. म्हणजे आता कसं आहे, कोलॅप्स झालेली व्यक्ती तुला माहीत नाही कधी कोलॅप्स झाली आहे. विटनेस कोलॅप्स खूप चान्सेस आहेत, 60 ते 70% चान्सेस आहे. पण वेन यू सी दॅट पेशंट इज कोलॅप्स, वी डोंट नो द टाईम ड्युरेशन. 3 मिनिटं झालेत का 5 मिनिटं झालेत, आय डोंट नो. पण प्रयत्न करणं आपलं काम आहे आणि नक्कीच त्यातनं. इंटरप्ट करतो. आमच्या हॉस्पिटलला एक ॲक्सिडेंट टेक्निशियन सर नाही, म्हणजे ते आय वॉज कमिंग टू दॅट ओनली, की हे काय आपण जे करतो हे रिलेटेड टू रोड सेफ्टी आहे. पण CPR काय फक्त रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटसाठी नाही आहे. इफ घरात होऊ शकतं, इफ यू गो टू मूवी थिएटर किंवा पब्लिक प्लेस, मार्केटमध्येही आपल्याला मॉलमध्ये गेलो आहे आणि आपल्याला असं लक्षात येतं की कोणतरी आपल्यासमोर पडतंय आणि असे खूप सारे इमिजिएट आपण त्यांना हे केल्यामुळे दे सर्वाईव्ह, ते वाचतात. म्हणजे कम्प्रेशन इट सेल्फ हेल्प्स आणि ते कॉन्शियस होतात. दॅट ऑल्सो इज अ ग्रेट जॉब. म्हणजे नॉट नेसेसरी फक्त रोड ॲक्सिडेंटला थोडंसं नॉर्मल चालता चालता सुद्धा कोणी पडू शकतं. आणि हृदय कसं आहे, जन्म झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतं. टाईम प्लीज म्हणतच नाही. म्हणजे किडनी टाईम घेतं, लिव्हर कधी कधी प्रॉब्लेममध्ये येतं, पण हृदय कधीच टाईम प्लीज म्हणत नाही. म्हणून अनइंटरप्टेड कम्प्रेशन कंटिन्युअस दाबलं पाहिजे. म्हणजे आता दाबलं 2 मिनटं थांबू, परत दाबू, त्याचा उपयोग नाही. ते कंटिन्युअस दाबायचं आणि त्याच्यासाठी हेल्प फार गरजेची असते. म्हणून जेव्हा तेव्हा तुम्ही असे ऑलवेज कॉल फॉर द हेल्प. हेल्प हेल्प आणि आपण स्टार्ट करायचं प्रायमरीली. आणि ठीक आहे, बघ आणि कर. ॲटलिस्ट 120 नाही 50-60 तरी इफेक्टिव्ह कम्प्रेशन समोरच्याने दिले तर एकट्या माणसाचं काम नाही आहे. इट्स अ टीम वर्क बेसिकली. आणि 108 नंबर हा कार्डियक ॲम्ब्युलन्सचा टोल फ्री नंबर आहे. तुम्ही जेव्हा मदत येते तेव्हा एकाला सांगू शकता की बाबा 108 नंबरला फोन कर. 108 नंबर तुम्हाला विचारेल की काय झालं आहे, किती लोक आहेत, कुठे आहात, तुमच्याजवळ काय काय आहे. आणि ही इत्थंभूत माहिती दिल्यावर 10 मिनिटामध्ये आपल्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स, डॉक्टर, नर्स असं अद्ययावत येते. त्याच्यामुळे फर्स्ट प्रतिसाद बघा, बेशुद्ध आहे. दुसरी स्टेप आहे सेफ्टी बघा, तुम्ही सेफ आहात. तिसरी स्टेप आहे आरडाओरडा करा, मदत बोलवा. आणि चौथी स्टेप आहे पेशंटचं COLS अनइंटरप्टेड करा. करत राहा जोपर्यंत हेल्प मिळत नाही किंवा माणूस रिस्पॉन्ड करत नाही. मला असं वाटतं ज्यावेळेस तो पेशंट सिरियस आहे आणि आपण जर प्रेशर दिलं, ऑलरेडी तो कंडिशनमध्ये असतो, त्याचे साईड इफेक्ट होऊ शकत नाही. साईड इफेक्ट काहीच नाही, कारण त्याला लागलेला असतो तो एकदम काहीच होत नाही. बंद पडतं ना, पहिलं काम ते हृदयाचं रक्ताभिसरण म्हणजे प्रेशर देत गेलो आणि त्याला जर त्रास होत गेला जास्त त्रास म्हणजे काय त्रास ऑलरेडी तो ऍक्सिडेंट झालेला असतो, लागलेला. हे बघा, आता 2 गोष्टी आहेत. हृदयाची प्रेशरची गरज केव्हा आहे, जेव्हा हृदय बंद आहे. हृदय बंद आहे म्हणजे तो पेशंट मेलेला सारखा तो गेलाय तर त्याला काहीच त्रास होणार नाही, तो काहीच सांगणार नाही. दुसरी तुमचा प्रश्न, त्याला त्रास होईल म्हणजे तो काहीतरी म्हणेल, मग दॅट इज गुड साईन की त्याचं हृदय चालू आहे. चालू आहे. अशा वेळेला कम्प्रेशन द्यायची गरज नाहीये. मग अशा वेळेस
व्यक्तीला आपण रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवतो. रिकव्हरी म्हणजे तुम्ही एका अंगावर झोपताना तुम्ही 2 गुडघे मोडता, एक हात असा ठेवता आणि एका हाता, हे बॅलेन्सिंग पोझिशन. तसंच इथे मी फोटो दाखवते, एका बाजूला करायचं. आपण छोट्या बाळांना सुद्धा उलटी करत असतील किंवा काय तर एका बाजूला टर्न करतो रिकव्हरी पोझिशन फॉर द ब्रीदिंग आणि इट इज लाईक दॅट. हा विष्णू येतोय ना. हे हो, निघतोय. प्रतिसाद बघा. दुसऱ्यांदा कसे द्यायचे चेस्ट कम्प्रेशन त्याचे फोटो आहेत. मॅडम मधून तपासलं कसं की त्याचं हार्टबीट आलं की नाही, ब्रेन करतो की नाही. आता मॅडमनी 5 सायकल दिल्या, फक्त पेशंटकडे बघा, तो डोळे उघडतोय का, रिस्पॉन्ड करतोय का. तुम्ही जसं म्हटलं ना की त्याला त्रास होईल का, त्यांनी आ ओ असं जरी करायला सुरुवात केली तर दॅट मीन्स हृदय सुरू झालं. पेशंट रिस्पॉन्स. पेशंटशी बोलण्याची नाही, पण बोलणं आपल्याला नाही, त्याच्या पण डोळे उघडतायत किंवा श्वास घेतोय, काहीतरी आवाज येणार नाही पण बोलायची लक्षणं दिसतात ना. हे बघ, जीवनाचे लक्षणं काय आहेत? मेंदू सचेतन असणं, काळ, वेळ, जागा, व्यक्ती यांच्याशी कम्युनिकेट करणं पहिलं. दुसरं लक्षण आहे श्वास घेणं, बरोबर आहे. आणि तिसरं लक्षण काय आहे? तो चालता बोलता. आता आपल्या केसमध्ये तो पडलेला आहे, ओके. आपण समजतोय की तो बेशुद्ध झाला आहे. बेशुद्ध म्हणजे शुद्ध नसणे. चक्कर येणे आणि बेशुद्ध म्हणे 2 फरक आहे. चक्कर येणे म्हणजे मी शुद्धीवर आहे, मला कळतंय काय होत आहे, पण मी चक्राच्या अवस्थेत आहे, म्हणजे लो ब्लड प्रेशर झालं आहे, माझं हृदय झालं, माझं मेंदूसुद्धा काम करतो आहे, पण मी थोडीशी अनवेल आहे. त्याला चक्कर येणे, भोवळ म्हणतो ना, बरेचदा भोवळ येते, आपण पाणी देतो आणि म्हणजे हे आता. आणि हे पण कधी करायचं, आता खूप जणांना डायबिटिक आहे, शुगर लो झाली म्हणून सुद्धा चक्कर येते, पण तिथे काय लगेच CPR सुरू, कारण ते रिस्पॉन्ड करणार. पहिलं मी जे सांगितलं की चेक फॉर द रिस्पॉन्स. जरी चक्कर आली असेल, शुगर खूप लो झाली असेल, जेही काही असेल तर म्हणजे पाणी देऊ किंवा काहीतरी तरी रिस्पॉन्स असेल. CPR कधी सुरू करणार? जेव्हा पर्सन इज नॉट रिस्पॉन्डिंग. श्वास बघायचा आपल्याला. आता श्वास कळतो, एक लईमध्ये आपण छान श्वास सगळ्यात घेतो, सोपी नाडी कुठली छातीवर तपासायला, कुठली नाडी सोपी? कॅरोटीड. पण कसं असतं, आता आपल्याला सवय नसते. आता तुम्ही तुमची स्वतःची नाडी एका वेळी एकच तपासायची, 2 तपासायच्या नाही, म्हणजे कधी कधी चक्कर येऊ शकते. तर तुम्ही ही आपली श्वासनलिका आहे, त्याच्या बाजूला मानेच्या अगदी खाली जर तुम्ही तपासलं तर ठप 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 ठप, त्याला आपण कॅरोटीड पल्सेशन म्हणतो. जर तुम्हाला सवय असेल तुमची स्वतःची तपासताना तर तुम्ही त्या व्यक्तीची बघू शकता, पण याच्यात वेळ घालवायचा नाही आहे. गोल्डन पिरियड 10 सेकंदाच्या वर नाडी तपासण्यात वेळ घालवू नका. 10 सेकंद जेव्हा तुम्ही रिस्पॉन्स बघता ना, तेव्हाच तो बघायचा श्वास घेतो किंवा दुसरा जेव्हा तुमच्या मदतीला येईल, तो जेव्हा कंप्रेशन देत असेल दॅट टाइम यू कॅन चेक. म्हणजे ते कंप्रेशन सोडून पल्स बघत बसलाय वगैरे हे असं नाही करायचं. आपल्याला अनइंटरप्टेड टाइम प्लीज घ्यायची नाही आहे दाब देण्यामध्ये. श्वास बघायचा. कधी कधी जेव्हा नियर डेथ, मृत्यू जवळ आलेला असतो, तेव्हा श्वासाची हे हा खोकलाही नाही किंवा हे श्वासही नाही, हे शेवटचं जे कार्य असतं ते असतं. अशा वेळेसुद्धा आपण CPR चालू करू शकतो. आता जेव्हा खरं गरज नसेल, आपण कन्फ्यूज आहोत आणि आम्ही दाब द्यायला सुरू केले, तर तो पेशंट एकदम उठेल ना, का मारताय का, म्हणजे स्वतःच रिस्पॉन्ड करेल, तो स्वतःच उठेल. आणि चांगली गोष्ट आहे की त्या पेशंटला गरज नाही आहे, पण तो बेशुद्ध होता. आता तो बेशुद्ध झाला आहे म्हणजे काहीतरी तर झालं आहे, त्याला आपण हॉस्पिटलमध्ये तर नेलं पाहिजे. मग त्याला रिकव्हरी पोझिशनमध्ये न्या, तुम्ही दुसऱ्या गाडीतनं न्या किंवा ॲम्ब्युलन्स बोलवा आणि त्यांना तुम्ही इस्पितळात पाठवू शकता. तर तुम्ही जेव्हा रस्त्यांवर जाता तेव्हा तुमच्या काही गोष्टी म्हणजे काही नंबर असतात, इमर्जन्सी हेल्प नंबर्स, 108 नंबर, ॲम्ब्युलन्सचा नंबर. आणि आता तुम्हाला हे सगळं सिक्वेन्स माहिती आहे, तर तुम्ही पॅनिक होणार नाही आहात. तुम्ही स्वतः लीडर बनू शकता त्या ठिकाणचे. तुम्ही लीडर बनून सगळ्यांना ऑर्डर्स देऊ शकता की आता आपल्याला काय काय करायचं. ही लाईफ चेन ऑफ लाईफ आहे, साखळी आहे. तपासणे, प्रतिसाद बघणे, इमर्जन्सी हेल्प बोलवणे आणि CPR चालू करणे, या 3 कड्या जर तुम्ही न पॅनिक होता व्यवस्थित केल्या तर कदाचित तुम्ही त्या रुग्णासाठी जीवनदाता होऊ शकता. लोक देवाची पूजा करतात, ती व्यक्ती आयुष्यभर तुमचा फोटो ठेवून पूजा करेल. आणि असं घडतंय. आणि जसं मॅडमनी सांगितलं की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली इंडियन
लोकांची जी सायकोलॉजी आहे, जे मगाशीच सांगितलं की झालाय ना ॲक्सिडेंट, तिकडे जायचं नाही, कोण त्या पोलिसांच्या लफड्यात पडणार. पण आता जो लॉ आला आहे समृद्धी, तो इट इज व्हेरी सेफ. की पूर्वी असं होतं की जे दवाखान्यात न्यायचं त्याची मग पोलीस तपास किंवा जबाब द्यायला जा, मग कोणी म्हणणार की आपलं एक मदत करा आणि आपले कामधंदे सोडून पोलीस चौकीत. पण आता तसं नाही आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या आजूबाजूच्यांनाही सांगायचं, कारण आपल्या इथे सगळ्यात जास्त या गोष्टीलाच घाबरतात की मदत केली तर बाजूला राहिलं आणि आमच्याच मागे पोलीस लागले. तर आता तसं नाही आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मदत करायला जाणं आपल्याला त्रासदायक होणार नाही हे आपण लक्षात ठेवायचं. आपण जाणं आणि पोलीस तुम्हाला कंपल्शन करणार नाही की तुम्ही परत पोलीस जबाब द्यायला या. किंवा इवन एकदा तुम्ही हॉस्पिटलमध्ये पेशंट जर का नेऊन सोडला तर त्याच्या पुढची तुमची काहीही जबाबदारी नाही असेल लिगली सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही तिथे थांबावं लागेल किंवा ॲडमिशन फॉर्म काही गरज नाही. तुम्ही कॅज्युअल्टीमध्ये पेशंट नेऊन सोडला की दे विल टेक केअर. तुमचा जॉब संपला, तुम्हाला त्याच्यापुढे काही त्रास होणार नाही आहे. कारण तसा कायदासुद्धा आहे की हॉस्पिटलनी या पेशंटला अटेंड केलंच पाहिजे. डिपॉझिट भरा नका. म्हणजे असं काही नाही की त्याचे नातेवाईक किंवा कोणी येईपर्यंत माझी जबाबदारी आहे. एकदा तुम्ही तिथे नेऊन सोडलं, युअर जॉब इज डन. आणि आज जे काही हे COLS आहे त्याचं इंडियन रेसिग्नेशन काउन्सिल तुम्हाला अधिकृत सर्टिफिकेट देतं की ती तुमची 2 वर्ष व्हॅलिड आहे. नंतर तुम्हाला परत एक रिफ्रेशर ट्रेनिंग करावी लागते. तर मी विजय सरांना तेच म्हणलं की तुमचे मोबाईल नंबर व्यवस्थित नाव तुमच्या ग्रुपवर टाका, म्हणजे मग आम्ही ती सर्टिफिकेट्स तुम्हाला सॉफ्ट कॉपी पाठवून देऊ. जे देव न करो कुठल्या व्यक्तीला मदत लागली तर तुम्ही बिनधास्त रिलॅक्सली त्यांना मदत करू शकता. कदाचित तुम्ही त्यांचे जीव वाचवू शकता. म्हणजे किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे कोण येतात त्यांना हे सतत ज्ञान देत राहावं, जागरूकता वाढवा. कोण जाणे कधी स्वतःलाच आपल्याला मदत लागू शकते. तर जर आपणच कुणाला सांगितलेलं असेल आणि त्यांनी आपल्याला मदत केली तर यापेक्षा काय रिवॉर्ड आहे आपल्याला या सगळ्या. एज वाईज याच्यामध्ये काही चेंजेस कशाचं एज वाईज आता समजा लहान मुलगा आहे. हो, आता कसं आहे, छोटं बाळ असेल तर 2 बोटांनी सुद्धा दाब देऊ शकतो. अगदी लहान असतं 7-8 महिन्याचं त्याचं छाती छोटीशी आणि 5 सेंटीमीटर आपल्याला मोजता तर येत नाही, तर साधारण 2/3 दाबायचं. कुठली व्यक्ती जाड असो बारीक असो त्याच्या छातीचा जो डायमीटर आहे 2/3 फक्त दाबायचं. इट इक्वल टू 5 to 6. लहान बाळाला तर असं धरूनही आपल्याला असं करता येतं. थोडा मोठा मुलगा असेल 10-11 वर्षाचा तर तुम्ही नुसतं एका हाताने पण करू आता जी प्रोसेस सांगितली ती पूर्ण म्हणजे जास्त व्हायचं मोठ्या फक्त त्याची इंटेन्सिटी कमी असेल. 150 वेळेलाच आपल्याला 120 ते 150 वेळा दाब 1 ते 30च्या सायकलनी द्यायचंय. सगळं तेच करायचंय. फक्त छोटं बाळ असेल तर तुम्ही सरळ आता हे छोटं असेल ना तर या 2 अंगठ्यांनी पण तुम्ही असं करू शकता किंवा 2 बोटांनी सुद्धा असं दाबू शकता. किती छोटंसं असतं ते. थोडासा मोठा मुलगा असेल तर तुम्ही एका हाताने सुद्धा दाब देऊ शकता. खूपही दाब देऊन तिथे फ्रॅक्चर, जसं मॅडम म्हणल्या, पेशंटला त्रास होऊ शकतो. तर फ्रॅक्चर्स वगैरे आपल्याला करायचे नाही. आमच्याकडे पेशंट पाहिलेले ऑलरेडी. आमच्याकडे चेस्ट फिजिशियन आहे, सगळे MD डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे मी बरेचसे पेशंट पाहिले. जागावर पेशंट गेलेला पाहिलेला आहे. नाही, हे बघा तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे की जो जाणारच होता त्याला तुम्ही प्रायमरी हेल्प म्हणजे मिळाली नाही म्हणून गेला हे नको आहे. आता जसं अगदी सुरुवातीला सांगितलं, आपण काही देवदूत किंवा देव नाही आहोत. ज्याचं जेवढं लिहिलंय तेवढंच असणार आहे. पण एखाद्याला आपण मदत करून त्याला वाढवू शकलो, चांगली गोष्ट. जीवन हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्या व्यक्ती जी पडली आहे तिचाही हक्क आहे, तो आपण तिला मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. हां, म्हणजे जे जाणार आहे तिथे तुम्ही हेल्प जरी दिली तरी ते, पण काही वेळेस जर का तुमची हेल्प मिळाली असते तर गेला नसता. हा फरक आहे. ह्याला आपण प्रथमोपचार म्हणूनच म्हणतो की ऑन द स्पॉट जे उपचार होतात तो प्रथमोपचार आहे. डेफिनेटिव्ह उपचार ट्रीटमेंट हे हॉस्पिटलमध्येच असतात, म्हणून यांना स्पेशल फर्स्ट एड्स असं आपण म्हणतो.
हे करून बघायचं. त्याला फायदा झाला तर मी जसं म्हणलं तुमचा फोटो त्याच्या देवाऱ्यात जाईल. म्हणजे जे ब्रेन डेड होऊ शकले असते की 3 मिनटं ब्लड तेव्हा जर का CPR मिळालं असतं. काही लोक जगतात पण ते आयुष्यभर ब्रेन डेड आणि व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये राहतील. ते जरी 3 गोल्डन आवर्समधले गोल्डन मिनिट्स जरी तुम्ही त्याला दिले, त्या 3 मिनिटात त्याचं सर्क्युलेशन चालू राहिलं, ठीक आहे. बाकी त्याचं जे काही पण ॲटलिस्ट ब्रेन डेड म्हणून तरी राहणार नाही तो माणूस. दॅट इज इम्पॉर्टंट. आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण म्हणजे ॲक्सिडेंटचा सोडा विषय, हार्ट अटॅकचं प्रमाण हे आधी कसं होतं 60-70मध्ये यायचं. आता ते वय 20 ते 30मध्ये आलं, 20 ते 30मध्ये आलं. तर ते कमी अलीकडे होऊ लागलं. ते आपल्याला शॉक बसतो. अरे आता तर मी बोलले त्याच्याशी आणि 10 मिनिटांनी न्यूज आली, ऑन द स्पॉट गेला. हार्ट अटॅकचं प्रमाण एवढं वाढलं आहे आणि भारत ही राजधानी झाली आहे डिक्लाइन करू का? कारण खूप आहे. आपण